नमस्कार. रोखठोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. उरी दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं 29 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राईक केलं. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात 50हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानचं कंबरडं मोडल्याचा दावा आमच्या सरकारनं केला. भारताकडे पाक वाकड्या नजरेनं आता पाहणार नाही, त्याची हिंमत होणार नाही असं वाटत होतं, पण घडलं ते वेगळंच. सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या आणि दहशतवाद्यांच्या कारवाया अत्यंत जोमानं सुरू झाल्या. सीमेवर पाकिस्तानची लढताना आणि दहशतवाद्यांनी लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात गेल्या 2 महिन्यात तब्बल 26 भारतीय जवान शहीद झाले. काश्मीरातल्या नगरोटा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 जवान धारातीर्थी पडले. त्यामध्ये पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी, मेजर अक्षय गिरीश, हवालदार सुखराज सिंह, ग्रेनेडियर राघवेंद्र सिंग, रायफलमॅन असिन राय, लान्स नायक संभाजी कदम आणि नायक चित्तरंजन देव वर्मा यांचा समावेश आहे. प्रेक्षको, मी नावं वाचून दाखवण्याचं कारण म्हणजे सिनेमातल्या हिरो हिरोईनची नावं आपण चटकन लक्षात ठेवतो, पण देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या खऱ्याखुऱ्या हिरोचं साधं नावही आम्हाला आणि आमच्या मुलाबाळांना माहीत नसतं. दुर्दैवाची बाब म्हणजे या हिरोंना संसदेच्या सभागृहात साधं श्रद्धांजली सुद्धा आतापर्यंत वाहण्यात आलेली नाही. त्यांना श्रद्धांजली व्हायची की नाही याच्यावरून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत बसलेत. त्यामुळे सवाल असा निर्माण होतो की या देशासाठी बलिदान करणाऱ्या शूर सैनिकांच्या हौतात्म्याचं आम्हाला काही मोल आहे की नाही. 2015 मध्ये भारताचे 39 जवान शहीद झाले. हा आकडा 2016 मध्ये म्हणजे यावर्षी 77 पर्यंत एवढा वाढला. भारत पाक सीमेवर लढताना जवान शहीद होतातच, पण सीमेपासून कितीतरी आतमध्ये घुसून आता दहशतवादी लष्करी तळांवर हल्ले करतायत. हे पहिल्यांदाच घडतंय. खराब हवामान, रात्रीची वेळ, लष्करी किंवा पोलीस गणवेश ही गनिमांची मोडस ऑपरेंडी बनली आहे. दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. मग भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनं नेमकं केलं तरी काय? सर्जिकल स्ट्राईक नंतर उसळून आलेल्या देशभक्तीच्या आमच्या ज्वराचं करायचं काय? राष्ट्रभक्ती म्हणजे केवळ पाकिस्तानचा द्वेष का? 56 इंचाच्या छातीवाल्या पंतप्रधानांनी बँकांसमोरच्या रांगेत उभा केलेला राष्ट्रवाद याबाबत आता काय बोलणार आहे? आमच्या सैनिकांनी अशा दहशतवादी हल्ल्यांना केवळ बळी पडायचं का? देशवासियांनी त्यांना फक्त श्रद्धांजली वाहून गप्प बसायचं का? आमच्या सैनिकांची सुरक्षा सरकार करू शकणार आहे की नाही? पण पाकिस्तानच्या या कारवायांवर आमचं प्रत्युत्तर नेमकं काय असणार आहे? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. सर्जिकल स्ट्राईक नंतरचे नापाक हल्ले. सर्जिकल स्ट्राईक नंतरचे नापाक हल्ले या चर्चेसाठी आज आमंत्रित केलंय ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्याबरोबर पुण्यातून आहेत. हेमंत साहेब, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. सर, आपलंही स्वागत. अरविंद गोखले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. अरविंद गोखलेजी, आपलं स्वागत. आणि भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतले खासदार नाना पटोले हे देखील आपल्या बरोबर आहेत. सर्जिकल स्ट्राईक नंतरचे नापाक हल्ले या प्रश्नाचे 2 भाग आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकच्या कारवाया वाढल्याची कारणं काय? सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकच्या कारवाया वाढल्याची कारणं काय? आपण थेट जाऊया नाना पटोले यांच्याकडे. नाना पटोले, 29 सप्टेंबरचे दिवस किती सुहाने होते. सगळ्या देशाला देशप्रेम शिकवायचा असा आपल्याला छान धडा मिळालेला होता. सर्जिकल स्ट्राईक झालेलं होतं. विरोधकांवर बोलायला आपल्याला संधी होती. सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत असं म्हणणारा नाही आम्ही. देशभक्तीचे डोस वगैरे पाजले, पाकचं कंबरडं मोडल्याचा दावा केला. मग आता हे दहशतवादी हल्ले करणारे कोण आहेत? चीनी आहेत, आफ्रिकन आहेत, कोरियन आहेत, का या देशातलेच आहेत? एवढे दहशतवादी हल्ले की ज्याच्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक नंतर 29 सप्टेंबर नंतर 26 जवान सीमेवर नाही, सीमेच्या आत 2-2, 5-5 किलोमीटर घुसून मरतायत, मारले जात आहेत. कोणी मारले? हे का मारले? उदयजी, मी पहिल्यांदा आमचे जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि ते देशासाठी शहीद झाले त्यांना माझा सलाम.
पाकिस्तानच्या ह्या कारवाया काही आजच्या नाहीत, ह्या अनेक वर्षाच्या आहेत. 29 सप्टेंबरला जे सर्जिकल स्ट्राईक झालं त्याच्यामध्ये आमच्या सैनिकांची ताकद वाढली. सैनिकांनाही वाटलं की सरकार आमच्या पाठीशी आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की 8 नोव्हेंबरला आपण 500 आणि 1000च्या नोटाबंदीचा एक निर्णय घेतला. आणि त्याचा परिणाम असा झाला की या ज्या नकली नोटांच्या भरोश्यावर काश्मीरच्या आमच्या जवानांना, युवकांना, त्यांना पैशाचं प्रलोभन देऊन ते मोठ्या प्रमाणात आपल्याच देशातल्या काश्मीरच्या तरुणांना नक्षल आपल्या आतंकवादाच्या याच्यात आणायचे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या देशातल्याच सैनिकांवर, आपल्या देशाच्या लोकांवर आतंकवाद्यांचा हमला करायची अशी भूमिका त्यांची होती. पण 8 नोव्हेंबरच्या नंतरची प्रक्रिया आपण पाहिली असेल की ते चिडलेत. एका ठिकाणी जेव्हा घटना झाली त्याच्यामध्ये त्यांनी 2000च्या नोटा मुद्दामून त्याच्यामध्ये टाकल्यात. त्यांना खऱ्या अर्थानं नोटबंदीचाही त्यांच्यावर मोठा परिणाम झाला आणि ते चिडून या पद्धतीचं करतात आहे. एक माझा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे या ठिकाणी की आपण मगाशी सांगत होतात की लोकसभेमध्ये श्रद्धांजलीचा जो विषयावर विरोधकांनी ज्या पद्धतीनं सभात्याग करण्याचं जे नाटक केलं त्याचं कारण असं आहे की आपलं ऑलरेडी त्याच्यामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालू होतं. आणि हे ज्या गोष्टी आहे की ज्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी येऊन सांगायचं आणि त्याच्यानंतर जी झालेल्या घटनेचं सविस्तर आहे ते त्या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे. सगळी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. हे न समजता विरोधकांनी ज्या पद्धतीनं त्याला राजकारण करण्याची भूमिका केली ही सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. आज सभागृहामध्ये त्या पद्धतीचं श्रद्धांजलीचं निश्चितपणे आणि पाकिस्तानचा निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आलेला आहे. एक गोष्ट आपल्याला सांगतो की खऱ्या अर्थानं पहिल्यांदा नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर आम्ही सैनिकांना जे काही पॉवर पाहिजे होते ते पॉवर देण्याचं काम केलं. आणि आज आपला सैनिक त्यांच्या सीमेमध्ये जाऊन मारायला पण त्यांना मागं पुढं पडत नाही. आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं पाकिस्तान आपल्यावर आतंकवाद्यांच्या माध्यमातून त्या हमले करतात आहे, पोलिसांच्या वेशामध्ये येऊन हमले करतात आहेत, त्यांचा आम्ही निश्चितपणे त्या पद्धतीचं प्रत्युत्तर देण्याची भूमिका आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि ती कारवाई तातडीने केली जाणार. नाना पटोले, सध्या देशामध्ये देशभक्ती नावाचा चित्रपट इतका जोरदार सुरू आहे की आजकाल चित्रपट सुरू होण्या अगोदर सुद्धा राष्ट्रगीत वाजवल्याशिवाय आम्हाला राष्ट्रप्रेमी असल्याचा दावा करता येत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण म्हणताय ताकद वाढली. मी ब्रिगेडियर महाजन यांनंतर विचारणार आहे की खरोखरच ताकद वाढली का, सैन्याला पॉवर मिळाली का. गेल्या अनेक वर्षामध्ये सैन्यामध्ये उपकरणं नाहीत, सैन्यामध्ये साधे बुलेट प्रूफ जॅकेट्स नव्हते. आमच्याकडे चिलखतापासून ते कॉफिनपर्यंत, शवपेट्यांपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार झाला आम्ही पाहिला आहे. मुद्दा आत्ता तो नाही आहे. मुद्दा असा आहे की तुम्ही नकली नोटांचा विषय काढलाय, पण नकली नोटा याच्यावर हल्ला तुमचा फायनान्शियल सर्जिकल स्ट्राईक करूनही दहशतवादी हल्ले काही कमी झालेले नाही आहेत. तुम्ही आत्ता सांगताय की पाकिस्तानची लोक तिथे येऊन मारायला मागे पुढे पाहत नाही. आमचे सैनिक, माफ करा, आमचे सैनिक प्रत्युत्तर द्यायला आता त्यांना आम्ही पुरेसं सक्षम केलं, आत्मविश्वास दिलाय. पण प्रत्यक्षात घडलं उलटं. प्रत्यक्षात घडलं असं की पाकिस्तानची लोक येऊन मारतायत, आपण जाऊन मारायचं राहिलं दूर. म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नंतर गवगवा करत पाठ ठोपटून घेतली गेली. सर्जिकल स्ट्राईकबद्दल मुद्दा नाही आहे, त्याच्यानंतर स्वतःची सैन्यानं केलेल्या गोष्टीबद्दल सरकारनं स्वतःची पाठ थोपटून घेतली आणि आता पाकिस्तानचं कंबरडं मोडलं असं म्हणता, मग आता पाकिस्तानचं तंगडं तोडलं असं म्हणता. मग आता पाकिस्तान कुठल्या पावलांनी आत येतंय, धावत येतंय, मारतंय, पळून जातंय, सगळं चालू आहे देशात. उदयजी, आता या मुद्द्याला माझं तर असं आहे की याला राजकीय भूमिका न घेता मग मी सांगायला झालं की मागच्या काळात काय झालेलं आहे याच्यावर मला जायचं नाही आहे. तुम्ही पण मगाशी ज्याप्रमाणे म्हटलात त्याप्रमाणे माझी या ठिकाणी एकच भूमिका आहे की तुम्ही आता महाजन साहेब आहेत इथं, रिटायर ब्रिगेडियर साहेब, त्यांनाही विचारा की त्यावेळेस काय अधिकार होते मिलिटरी आपल्या सैन्यांना आणि आताच्या अधिकारात काय आहेत, बदल झाले ते त्यांनी सांगावं. निश्चितपणे आम्ही आमच्या सैनिकांना पूर्ण पॉवर दिले. आता जशाला तसं उत्तर देण्याची भूमिका आमच्या सैनिकांनी घेतली नाही तर ते गोळ्या मारायचे आणि आमचे सैनिक वाट बघायचे. आमचा आदेश जाईल तेव्हा आमचे सैनिक तिकडे काम करायचे, अशी परिस्थिती मागं होती. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीला हमला तर आपल्यालाही पाकिस्तानवर आजही करता येतं, पण आपल्याला या सगळ्या गोष्टीचं थोडंसं या सगळ्या प्रक्रियेमधून जावं लागणार आहे. निश्चितपणे आपल्या देशातले सैनिक शहीद होतात आहेत, त्याचं निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्याचं दुःख आहे. कारण की आपल्या देशातला तरुण या पद्धतीने त्या आतंकवादी आणि पाकिस्तानाच्या सैन्याच्या मारला जात असेल. नाना प्रश्न गंभीर आणि सेन्सिटिव्ह अशा करताय. आज आपण इकडे चर्चा करतोय, पण तिकडे पंढरपुरात
नांदेडमध्ये कोणाचा तरी भाऊ गेलाय, कोणाचा तरी पती गेलाय, कोणातरी लहानग्या मुलीचा पिता गेलेला आहे. आज त्या लहानग्या मुलीला आपल्या वडिलांना मुखाग्नी देताना पाहिल्यानंतर ती दृश्य बघवत नव्हती, इतकी हृदयद्रावक होती. आणि ही दृश्य कमी होत नाही आहेत. नाना संवेदनशीलता आहे का, हा सवाल आहे. 2013चे आकडे देतो मी तुम्हाला. 2013 तुमचं सरकार नव्हतं तेव्हा 53 सैनिक मारले गेले. 2014 47 मारले गेले. 2015 39 मारले गेले. आणि 2016 तुमच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर, तुमच्या सो कॉल्ड 56 छातीच्या आत्मविश्वासानंतर, तुमच्या दिलेल्या पॉवरनंतर कोणालाही आता सरकार विचारायची गरज नाही. गोळीला गोळी, ईट के बदले काय पत्थर, आग के बदले आग, ह्याची सगळ्या ऑर्डर्स दिल्यानंतर आमचे 77 लोक मरतात. मला सांगा, कुठेतरी काहीतरी चुकलं? आम्ही आमचा गवगवा करण्यात, पाठ ठोपटून घेण्यात घाई केली? नाही उदयजी, आम्ही कुठेही पाठ ठोपटली नाही. लोकांमध्ये ज्या पद्धतीचं सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर देशातल्या लोकांना ज्या पद्धतीनं वाटलं ते निश्चितपणे सरकारने आपली पाठ ठोपटलेली नाही. एक गोष्ट लक्षात आहे की हे जे काही आता हमले वाढलेले आहेत त्याचं प्रत्युत्तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कारण की आजही त्याच्यावरचं एक मोठी चर्चा आमची झालेली आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे या सगळ्या घटनेला देशाचे प्रधानमंत्री किंवा केंद्रातलं सरकार काही शांत बसलेलं नाही. त्याच्यावरचं उत्तर पाकिस्तानला दिलं जाणार आहे अशा पद्धतीची तयारी सुरू झालेली आहे. रत्नाकर महाजन, सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर त्याबद्दल शंका ही जेवढी चिंतनीय बाब होती त्याहीपेक्षा सर्जिकल स्ट्राईक नंतर गवगवा ही आता चिंतनीय बाब आहे. याचं कारण दररोज भारताच्या कुठल्या ना कुठल्या तरी घरामध्ये शवपेट्या येत आहेत आणि त्यात आमच्या शूर जवानाचं छिन्नविच्छिन्न झालेलं मस्तक किंवा पाकिस्तानने केले विटंबना असलेला देह आम्हाला पाहायला मिळतोय. काय सांगाल? सर्जिकल स्ट्राईकबद्दल शंका जी प्रथम उपस्थित झाली त्याचा घटनाक्रम जर आपण बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की भारत पाकिस्तान सीमेवर असलेल्या आदेश दिला, त्याच्यावरून सगळी चर्चा सुरू झाली. त्यामुळं भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षानं याबद्दलची शंका व्यक्त केली नव्हती. एखाद्या पक्षाच्या एखाद्या राजकीय नेत्यानं व्यक्तिगत जर केलं असेल नव्हती. या काँग्रेसच्या अध्यक्षा त्यांनी घटने तासाच्या सुषमा स्वराज यांची भेट घेऊन रत्नाकर महाजन यांच्याबरोबरचा आवाज, रत्नाकर महाजन यांच्याबरोबरचा आपला आवाज आणि त्याची लिंक याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. काही क्षणात तो मी दुरुस्त करून घेईन. परंतु हेमंत महाजन, सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचा दावा सरकारनं केला होता. ताकद वाढली, पॉवर मिळाली, म्हणजे नेमकं काय झालं? शवपेट्या तर अजून येऊन राहिल्यात, किंबहुना जास्त संख्येनं येऊन राहिल्या आहेत. काय सांगाल हेमंत महाजन? हो उदयजी, मी आपल्या मुद्द्याला कव्हर करतो. एक तर एक सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पाकिस्तानचं कंबरनं तुटेल हे असं मला तरी वाटत नव्हतं, किंवा कुठल्याही ज्या माणसांनी पाकिस्तानविषयी अभ्यास केला आहे त्यांना वाटत नव्हतं. लक्षात ठेवा की आज पाकिस्तानमध्ये 50 ते 60 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प आहेत आणि या ट्रेनिंग कॅम्पची प्रत्येक वर्षी नवीन दहशतवादी तयार करण्याची कॅपॅसिटी ही 3 ते 4 हजार एवढी आहे. कुठल्याही क्षणी जवळजवळ 500 ते 600 दहशतवादी हे भारतामध्ये येण्याकरता पाकिस्तानला दहशतवादी देण्याचा तो अनएंडिंग आहे. त्याच्यामुळे हा काही लवकर संपणार नाही हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सर्जिकल स्ट्राईक एक झाला. मी माझ्या अनेक लेखांमध्ये लिहिलेलं आहे की पाकिस्तानची संबंध हा शून्याचा पाडा आहे. पाकिस्तान समोरचा चाललेला हिंसाचार हा कमीत कमी पुढे 20 ते 25 वर्ष चालणार आहे. तुम्हाला ही एक लंबी. हेमंत महाजन, आतापर्यंत या सरकारचं, या आधीच्या आतापर्यंत या युपीए सरकारचं धोरण वेगळं होतं. आताच्या आलेल्या मोदी सरकारचं पाकिस्तान बरोबरचं धोरण पूर्णपणे वेगळं आहे. त्याच्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक सारखी गोष्ट आहे आणि त्या सर्जिकल स्ट्राईक केलं त्याच्याबद्दलचा गवगवा देखील त्याच्यामध्ये आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर आमच्यावर होणारे दहशतवादी हल्ले आणि त्याची संख्या, त्यातल्या कॅज्युअलिटीची, मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याची कारणं मी आपल्याला विचारतो. हेमंत महाजन,
ओके अगदी सांगतो, पटकन सांगतो तुम्हाला. त्याला कारणं अनेक आहेत. काही स्ट्रॅटेजिक लेवलवरती आहेत, काही टॅक्टिकल लेवलवरती आहेत. एक लक्षात ठेवा, सर्जिकल स्ट्राईक झाल्यामुळे पहिल्या वेळा पाकिस्तानचे दहशतवादी मारल्या गेल्यामुळे त्यांना त्याकरता प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि ते देत राहतील. कारण काय की आपण जर त्यांचे पास मारले तर ते सुद्धा आपले मारण्याचा प्रयत्न करतील. दुसरं लक्षात ठेवा, एक गोष्ट मी झी 24 रिक्वेस्ट करतो की पाकिस्तानची 2 वर्तमानपत्र आहेत, डॉन आणि नेशन, ही तुम्हाला इंटरनेटवरती बघायला मिळतात. यामध्ये जा, आपल्या टीमला ते बघता येईल. आणि यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं किती नुकसान झालं आहे याचे आकडे आपल्याला मिळू शकतील. पण थोडक्यात उत्तर असं आहे की त्यांचं नुकसान आपल्या नुकसानापेक्षा उदयजी खूप जास्त झालेलं आहे. तुम्ही म्हटलं की हिंसाचार का वाढला, आपण ज्यावेळेस त्यांच्यावरती आर्टिलरीचे डायरेक्ट फायरिंग केलं, त्यांच्या पोस्ट उद्ध्वस्त केल्या आणि त्यानंतर पाकिस्तानचे DGMO, डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्सनी आपल्याकडे सांगितलं की हे थांबवा, कारण आमचं फार नुकसान होतं आहे, कारण त्यांचं नुकसान हे खूप झालं होतं. आणि त्यानंतरच दुसरी गोष्ट अशी झाली आहे की जनरल राहिल शरीफ हे जे पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत ते 27 तारखेला होते, म्हणजे बरोबर आहे, ते 27 तारखेला रिटायर होणार होते. त्यांची इच्छा होती की कुठल्याही चीफ ऑफ आर्मी स्टाफची रिटायर होण्याची इच्छा नसते. त्यांना वाटतं की अजून पुढचं 2-3 वर्ष मिळेल तर बरं होईल. म्हणून त्यांनी मच्छलमध्ये ज्यावेळेस आपला जवान मारला गेला त्याच्या बॉडीला डिस्फिगर केलं, कारण त्याचं कारण होतं की त्यांना तुम्हाला डिंचवायचं होतं आणि तुम्ही त्याला काहीतरी उत्तर द्याल ज्यामुळे LOC जास्त गरम होईल. त्यामुळे पुन्हा राहिल शरीफना सांगितलं जाईल की तुम्ही थांबा, कारण अशा भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही रिटायर्ड कसे होणार. किंवा त्यांची दुसरी इच्छा अशी होती की ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज 30-40 देश आहेत, ते आता एक चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करायचा प्रयत्न करतायत. त्यांना तिथे आता पोस्टिंग पाहिजे आहे की एक अतिशय कर्तबगार अधिकारी म्हणून. तर ते एक लोकल कारण होतं की ज्यामुळे ते झालं. पण ही कल्पना तुमच्या मनातून उदयजी प्लीज काढून टाका की आपलं नुकसान जास्त होतं आहे आणि त्यांचं कमी होतं आहे. नाही, नुकसान त्यांचं भयंकर होतं आहे. फक्त त्यांचे आपले 5 गेले आणि त्यांचे 10 मारले तर हे जसं तुम्ही पहिले म्हटलं ही समाधानाची गोष्ट नाही. कारण कोणाचे तरी वडील जातात, कोणाचा तरी भाऊ जातो. आणि हे म्हणजे आमच्याशिवाय मी एक पायदळाचा अधिकारी आहे आणि ज्या सगळ्या ठिकाणी झालेलं आहे हे सगळं मी अनुभवलेलं आहे. आणि नुकसान झालं की कसं वाटतं ते एका यंग लेडीला हे सुद्धा मला माहिती आहे. पण मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की सर्जिकल स्ट्राईकमुळे आपण आता एक आक्रमक धोरण अवलंबून केलेलं आहे. चांगलं आहे, पाकिस्तानला त्याची गरज आहे, पण त्याला प्रत्युत्तर ते देत राहणार. त्याकरता आपल्याला चालावं लागेल. मला रत्नाकर महाजन यांच्याशी आपला संपर्क पुन्हा प्रस्थापित झालाय. मगाशी जो मुद्दा तुम्हाला मांडत होतात आपण, तोच मुद्दा, तो प्रश्न मी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो. तो म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नंतरचा गवगवा हा कुठेतरी आता आम्हाला फारसा पथ्यकारक वाटत नाही, कारण त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आमच्यावरच हल्ले होऊ लागलेले आहेत. असं आहे की त्यावेळी प्राप्त परिस्थितीमध्ये लष्करी अधिकाऱ्यांना जे योग्य वाटलं ते करायला राजकीय नेतृत्वाने हिरवा झेंडा दाखवला, म्हणून ती कृती लष्करानं केली. हे बरोबर केलं, देशहिताच्या दृष्टीने बरोबर केलं, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बरोबर केलं. पण त्यानंतर जो एक राष्ट्रवादाचा गजर, अतिरिक्त राष्ट्रवादाचा जिंगोइझमचा जो गजर देशभर झाला होता, त्याची साथ मंत्रिमंडळात सुद्धा इतकी होती की आपले संरक्षण मंत्री जे नेहमीच अशा वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत, असं म्हणाले की पाकिस्तानची भूल अजून उतरलीच नाही, म्हणजे त्या अजून ॲनेस्थीशातच आहेत. नंतर एक 4 दिवसांनी म्हणली की पाकिस्तान अजून कोमात आहे. नंतर मध्येच म्हणले की संघ परिवाराचे संस्कार मला यावेळेला उपयोगी पडले. अरे, संघ परिवाराचे संस्कार जर उपयोगी पडले तर संघाचे स्वयंसेवक लाठ्या काठ्या घेऊन सीमेवर लढायला का जात नाहीत हो? तिथं प्रोफेशनल आर्मीच लागते. त्यामुळं अशा प्रकारे कोणी काहीही म्हटलं तरी लष्करी कारवायांनी, लष्करी पथकानं केलेल्या कारवाईचं श्रेय स्वतःकडं घेऊन
त्याचा आपल्या संकुचित राष्ट्रवादी उन्माद निर्मितीसाठी उपयोग केला, त्याचाही काही परिणाम सीमेपार झाला असणार. कारण एखादी कुस्ती जिंकल्यानंतर तो कुस्ती जिंकणारा पैलवान फार तर त्या फडाला एक राऊंड मारतो शड्डू ठोकत ठोकत, पण हे त्यानंतर सतत शड्डू ठोकतच होते. त्यामुळं त्याचाही परिणाम जागतिक मतावर आणि त्या देशाच्या मतावर सुद्धा होऊ शकतो. एका अर्थानं पाकिस्तानला सतत डिवचत राहण्याचं काम या अतिरिक्त राष्ट्रवादी उन्माद निर्मितीच्या भरामध्ये केलं गेलं. अर्थात म्हणून पाकिस्ताननी केलं ते क्षम्य नाही, ते चूकच आहे. पण मुळात ह्याच्या मुळाशी आपण जरा जायचं का नाही हो? म्हणजे त्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे 4 नाही 8 लावले होते, सगळे बंद होते. काय तर म्हणे टोल बंद होता, कारण आता नोटाबंदीचा संबंध इथं पण लावला काही कारण नसताना. तर त्या नोटाबंदीचा परिणाम ते टोल नाके बंद होण्यात झाला. त्याच्यामुळं बाकी सगळं पुढे घडलं. नाना असं पटोले म्हणलं काय उत्तर तर देण्यात जसं पाहूया. कारगिल हे इंटेलिजन्स फेल्युअर होतं, Correct. उरी हे इंटेलिजन्स फेल्युअर होतं, तसंच हेही इंटेलिजन्स फेल्युअर आहे. आणि आपली सर्वदूर अपयश झाकण्यासाठी सतत देशभक्तीची दवा देशवासियांना पाजण्याच्या ऐवजी थंड डोक्यानं राजकीय भूमिकेतून लष्करी डावपेच अशा प्रकारे जर केलं तर नाना ते पटोले- देशाच्याही हिताचं आहे आणि देशातल्या लोकांच्याही हिताचं आहे. अतिरिक्त राष्ट्रवादी उन्माद निर्मितीची प्रक्रिया फार सुंदर शब्द आहे. नाना काय सांगाल? कसं आहे, रत्नाकर महाजन साहेब ते शब्दांचं फेक करायला ते एक्सपर्ट आहेत, त्याच्यामध्ये माझं दुमत नाही. त्यांना निश्चितपणे ते आमचे सिनियर आहेत. पण त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की ह्या पाकिस्तानच्या कारवाया आणि या आपल्या सैन्याला राजकीय ताकद देण्याचं काम या सरकारने केलं आणि मग ते सर्जिकल स्ट्राईक झालं, हे त्यांनीच सांगितलं. एक, पहिले असं होत नव्हतं, हे त्यांनी मान्य केलं. दुसरं, या ठिकाणी स्वतः बिलकुल नाही. उदय मला इथं बोलायचं आहे. सर्जिकल स्ट्राईकची उदय मला इथं Yes, yes. बोलायचं आहे. बोला बोला अरे बोला बोलू चला. द्या आता बोलू द्या ना. गडबड कशाला करता? गडबड कशाला करता? थांबा ना. असं आहे केवळ आपल्या राजकीय आता मला point बोलू score द्या. करण्यासाठी आता मला मी आता जे बोलू द्या. बोललो नाही ते अरे माझ्या मला तोंडी बोलू घालण्याचा द्या आता. प्रयत्न मला करू बोलू नका. द्या आता. मी बिलकुल असं म्हणलं नाही. नाही मी नाही, तुम्ही आता तपासून बघा. असं बिलकुल उदयजी म्हटलं त्यांनी नाही. तेच सांगितलं की आपण जे काही बोललं गेलं आहे, राजकीय मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. या मुद्द्यावर आपण काही क्षणात चर्चा करूया. अरविंद गोखले आपल्या बरोबर आहेत. अरविंद गोखले, पाकिस्तानची हिंमत वाढायचं कारण, नाना येतो मी तुमच्याकडे. पाकिस्तानची हिंमत वाढायचं कारण काय अरविंद गोखले? एक साधी गोष्ट अशी आहे की 2 दिवसापूर्वी जे पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख पदावरनं निवृत्त झाले ते जनरल राहील शरीफ असं म्हणाले होते की तुमचा सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही या वादात मी पडणार नाही, परंतु आम्ही जो सर्जिकल स्ट्राईक करू तो असा असेल की त्याला भारतीय पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा त्याला प्रवेश मिळेल. म्हणजे पाठ्यपुस्तकामधल्या धड्यांमध्ये पाकिस्तानचा सर्जिकल स्ट्राईक येईल इतकी अद्दल आम्ही घडवू, ही त्यांची हिंमत आहे. अरविंद गोखले याचा अरविंद गोखले याचा अर्थ त्यांची युद्धाची तयारी, प्रिपेअर्डनेस फॉर द वॉर ही आमच्यापेक्षा जास्त होती. काय सांगाल? निश्चित आहे. आणि त्यामध्ये आणखीन एक सांगायला पाहिजे की ज्या ठिकाणी ते भुयार खोदलेलं आहे त्या भुयार खोदल्यापासून 85 किलोमीटर पर्यंत ते नगरोटा पर्यंत आले. ते अंतर आहे 85 किलोमीटर त्या भुयारापासूनच. आणि 85 किलोमीटर ते मोटारीनं तिथपर्यंत आले. ते कसे आले, कुठून आले, त्यांचं काय झालं? मध्ये एक टोल नाका लागतो. रत्नाकर महाजन म्हणाले ते बरोबर आहे की मध्ये टोल नाका लागतो, पण टोल नाक्यावरती माणसंच नव्हती. एक सुरक्षेचा माणूस जरी तिथं बसला असता आणि त्यांनी जरी बघितलं असतं तरी यांना अडवलं असतं, पण तिथे माणसं नव्हती. टोल नाका ओलांडून ते पुढे आले आणि त्यांनी त्या नगरोटावरती हल्ला केलाय. आता इथं काय बोलणार आहात? प्रश्न इतका गंभीर आहे की आमच्या सिक्युरिटीमध्ये प्रचंड प्रमाणावरती लॅप्सेस आहेत आणि इंटेलिजन्स फेल्युअर जो मागच्या उरीच्या खेपेला झाला तसाच तो आत्ताही झालेला आहे. इंटेलिजन्स फेल्युअर पूर्णपणे आहे आणि त्यामुळं या सगळ्या घटना घडताय. यामध्ये कुणाला दोष द्यायचा म्हणून नव्हे, लष्कराला तर मुळीच दोष देता येणार नाही, पण इथे काय आहे प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या टोल नाक्यावरती माणसं नाहीत,
तिथं कोणी बघायला नाहीत, नोटाबंदीच्या निर्णयामुळे तिथे नोटा स्वीकारल्या जात नाहीत, मग काय स्वीकारलं जातं? तर हे दहशतवादी स्वीकारले जातात तिथे. आणि रत्नाकर महाजन दहशतवाद्यांची तयारी एवढी मोठी आहे की जैश ए Correct. मोहम्मद सारख्या किंवा आता तो बुरहान वाणीला मारल्यानंतर जे काही सुरू झालेलं आहे आणि अफजल गुरु स्क्वॉड असं लिहून ते देतात आणि सांगतात की हा प्रकार काय आहे, याच्याबद्दल खरोखरच गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे बाजवा- जोपर्यंत घेतलं जात नाही बा- तोपर्यंत उद्या होणाऱ्या अमृतसरच्या कॉन्फरन्सलाही काही अर्थ राहणार नाहीये. रत्नाकर महाजन क्विक कॉमेंट. रत्नाकर जे महाजन, हार्ट ऑफ एशिया आपण करणार आहोत, Correct, correct. त्या हार्ट ऑफ एशियालाही असं असं रत्नाकर महाजन, असं हां, बोला. आहे असं आहे, मी मगाशी जे बोललो ते आपल्या संसदीय लोकशाहीतल्या निर्णय प्रक्रियेच्या हायरार्कीशी संबंधित तत्व होतं. ते असं की अशा प्रसंगी राजकीय नेतृत्व मिलिटरी लीडरशिपच्या कन्सल्टेशन नंतर आपला निर्णय देतं आणि त्याप्रमाणे मिलिटरी कारवाई करते. ही आपल्या संसदीय लोकशाहीतल्या निर्णय प्रक्रियेची नेहमीची प्रोसिजर आहे. अशा परिस्थितीत माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मी म्हणालो असं म्हणून चर्चेत व्यवधान निर्माण करू नये आणि चर्चेचं चांगलं स्वरूप आपण नाना- त्याचं वाटोळं करू बरोबर आहे. नये अशी आपण- मला नम्र विनंती बरोबर. करायची आपण आहे. नानांचं उत्तर घेऊया. नाना, मी महाजन साहेब तुम्ही जे म्हणालात तेच मी बोललो, पण त्याच्यानंतर तुम्ही म्हणालात तर सर्जिकल स्ट्राईकचा आम्ही उन्माद केला. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की राहुल गांधी काय म्हणाले की खरंच सर्जिकल स्ट्राईक झालं का हे तुम्ही दाखवून द्या आम्हाला. मुद्दा असा आहे, आपल्याला राजकारणात जायचं नाही. आपल्या देशातले जे तरुण मुलं, आपले सैन्य जे शहीद होतात आहेत, तरी तुम्ही जात असता त्याच्याबद्दल काय? आणि याच्यावरचं जायचं नाही आपल्याला- म्हणत असताना दरवेळेला जात असता आता राहुल- आणि चर्चा राहुल गांधी भरकटवत असता. म्हणा- तुम्हाला मुख्यतः राहुल- चर्चा भरकटवायची आहे. अरे मी भरकट नाही, तुम्हाला तुम्हाला मुद्दे सांगितलं नाही, तुम्ही आमच्या मुद्द्यांना तुम्ही उत्तर राजकीय नाही नेता म्हणून मी म्हणून सांगितलं तुम्हाला तुम्हाला. चर्चा राहुल गांधी नाही भरकटवायची म्हणाले असते, का? म्हणून तुम्ही हे राहुल गांधी नाही बाजूचे म्हणाले विषय का? सतत काढत असता. राहुल गांधी नाही मला म्हणाले मला का? मला 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 मी नाही, दोघांना मी काय आता काढलं पुढे का? बोला, मी- पुढे बोला. आता पुन्हा मी तू दोघांना मामाई मी नको, दोघांना मी बाकीच्यांना बोलू दोघांना द्या. मी पुढे दोघांनाही बोला, या शांत राहायची विषयाची विनंती माहिती करतो. तर नाना बोला. नाहीतर नाना शांत आपण बसा. चर्चेला दुसरा मुद्दा घेऊया. राहुल गांधींचा मुद्दा क्षणभर सोडून द्या. नाना, पुढचा मुद्दा आहे प्रचारादरम्यान नाही, नाही, नरेंद्र नाही म्हटलं. मोदींची. त्यांना आठवण करून दिली महाजन साहेबांना. नाना बरोबर आहे. तुम्हाला एक आठवण करून देतो आता. प्रचाराच्या नाही, दरम्यान बिलकुल आठवण करून द्यायची गरज नाही. मी तुम्हाला 100 आठवणी करून देईन. रत्नाकर महाजन तुम्ही मला रत्नाकर एक महाजन आठवण कृपया करून दिली तर रत्नाकर मी महाजन तुम्हाला 100 रत्नाकर आठवणी महाजन करून देईन. रत्नाकर 2000 महाजन कृपया शांतता बाळगा. एक मिनिट. नाना पटोले, तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो. नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवू असं सांगितलं होतं. एका टीव्हीवरच्या डिबेट शोमध्ये प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात, माफ करा, त्यांनी असं सांगितलं होतं रजत शर्मा यांना, ये पाकिस्तान को लव लेटर लिखना बंद करो. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे. त्यानंतरचं विधान होतं, जर आमचा एक मारला तर आम्ही त्यांचे 10 मारू. आत्तापर्यंत यावर्षी आपले 77 सैनिक गेले, म्हणजेच पाकिस्तानचे 770 मारायला पाहिजे होते का? मला तुम्ही सांगा. आम्ही जो एक राष्ट्रवाद निर्माण केल्याची गोष्ट करत आहोत, तो राष्ट्रवाद आणि ही आत्ताची वस्तुस्थिती याच्यामध्ये काही रिलेशन दिसतंय आपल्याला? इकडे पाकिस्तानची हिंमत वाढलेली दिसते, इकडे आमचे सैनिक मरतायत आणि तिसरीकडे तुम्हाला- राष्ट्रवादाचा ठेका घेतल्यासारखे आम्ही बोलतोय. मी तुम्हाला उदयजी या निमित्तानं सांगतो की हेमंत महाजन साहेबांनी जे विषय या ठिकाणी मांडला, आम्ही तिकडले किती सैन्य मारले त्याचं काही आकडे इकडे आम्ही सांगत नाहीये. त्याला तुम्ही त्यांचं किती नुकसान झालेलं आहे हे तुम्ही पाहिलात. आता अरविंद गोखले साहेबांनी जो विषय उपस्थित केला की ते टोलचा, मी तुम्हाला सांगतो की त्या टोलच्या मार्गानं आतंकवादी, दहशतवादी त्या मार्गाने कधीच आले नव्हते. टोल खुलं झालं आहे. भुयार आपल्या सैन्याने अनेकदा त्यांचे भुयार जे खोदले गेलेले होते त्याला पकडलं. हा एखाद्या भुयारात ते सक्सेस झालेत आणि त्याच्यामुळे ही घटना झाली आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान झालं. आपल्या जे देशातले सैन्य त्याच्यामध्ये शहीद झालेत. मी निश्चितपणे या निमित्तानं सांगतो की या सगळ्या व्यवस्थेला दुरुस्त करण्याची व्यवस्था ज्याप्रमाणे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, तुम्ही ज्या TV सिरियलचा या ठिकाणी उल्लेख करतात आहे, त्याचप्रमाणे कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे. त्या पद्धतीच्या कारवाईचं मी मगाशी सांगितलं की आमची जी शहीद होतात त्याच्यामुळे सरकार शांत बसलेलं नाही. त्याच्यावरची सगळी कारवाईची व्यवस्था पाकिस्तानच्या विरोधातली सरकार करते आहे. हे या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मला करता येत नाना नाही. बरोबर आहे. म्हणून मी या आपण ठिकाणी नाना करत जे नाही. म्हणताय ना आपण की आमच्या सरकारची तयारी आहे, एकीकडे दहशतवादी हल्ले वाढत आहेत, त्याच्यातली मोडस ऑपरेंडी सारखीच आहे, त्यांचे स्लीपर सेल्स इकडे आहेत,
एवढंच काय तर आमच्या स्वतःच्या सरकारच्या कमिटीचा रिपोर्ट आम्हाला सांगतोय की उद्या जर युद्ध झालं तर आमची युद्धाची तयारी फक्त 3 ते 4 दिवसांची आहे. अर्थात या सगळ्याची जबाबदारी मी आत्ताच्या सरकारवर टाकणार नाही. याच्या आधीच्या सरकारने सुद्धा याच्यात लक्ष घातलं असतं तर ही 3 दिवसाच्याच पुरती आमची तयारी नक्कीच वाढली असती. परंतु पाकिस्तानच्या ह्या कारवायांना आम्ही काय उत्तर देणार आहोत? एका ब्रेकनंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय सर्जिकल स्ट्राईक नंतरचे नापाक हल्ले. सर्जिकल स्ट्राईक नंतरचे नापाक हल्ले या विषयाची आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत रत्नाकर महाजन, अरविंद गोखले, ब्रिगेडियर, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि नाना पटोले. जो दुसरा मुद्दा आपण चर्चेला आत्ता घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो म्हणजे पाकिस्तानच्या कारवायांना आमचं उत्तर काय. पाकिस्तानच्या कारवायांना आमचं उत्तर काय. अरविंद गोखले, नगरोटाला हल्ला झाला. आत्ता ब्रेकमध्ये या सगळ्या भूभागाचे अभ्यासक असलेल्या सारंग गोसावींनी सांगितलंय आणि ते म्हणजे हे जे नगरोटा आहे ते उधमपूर, जिथे आपला आर्मीचा खूप मोठा बेस आहे, जवळपास हेडक्वार्टर म्हणता येईल अशी जागा आहे ती, आणि तिथून जागतीच्या जवळ आहे, ज्या जागतीमध्ये काश्मीरी पंडितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जम्मूपासून जवळ असलेली ठिकाणं आहेत. याचं स्ट्रॅटेजिक महत्त्व तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारचे हल्ले हे स्लीपर सेल शिवाय होऊ शकतात का? मग असं असेल तर पाकिस्तानच्या कारवायांना आम्ही उत्तर द्यायला पुरेसे सक्षम तयार आहोत का? अरविंद गोखले. याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की गेल्या 4 महिन्यामध्ये काश्मीरमध्ये सर्व हालचाली थंडावलेल्या आहेत. काश्मीरमध्ये काहीही घडत नाही आहे. मुफ्ती मोहम्मद सईद या मुख्यमंत्री पदावरती असून नसल्यासारख्या आहेत. त्यांच्या घरातल्यांवरती तरी जरब ठेवू शकतात की नाही याची शंका आहे. मुळात आओ जाओ घर तुम्हारा अशी ही अवस्था आहे. काश्मीरमधल्या सगळ्या घरांमध्ये नेमकं काय काय शिजलेलं आहे, कोण घुसलेलं आहे, त्या घुसखोरीशिवाय आणि काश्मीर 4 महिने अक्षरशः थंड लोळागोळा जाऊन पडलेला काश्मीर आहे. अशा ठिकाणी कोण घुसत असेल, कोण कोणाच्या घरात शिरत असेल अशी अवस्था आहे. आणि त्यातूनही हे दहशतवादी जर बाहेर येत असतील तर हे आपण सांगू शकत नाही ते भुयारातनं येत आहेत का कोणाच्या घरातनं येत आहेत. आणि तसंही असू शकेल. ते माहिती इतकी परफेक्ट असते की कुठल्या ठिकाणी कोणतं म्हणजे अरविंद गोखले आहे आणि कुठल्या ठिकाणी आपल्याला हल्ला अरविंद गोखले याचा अर्थ नकाशे त्यांच्याकडे तयार. अरविंद गोखले याचा अर्थ लोकल स्लीपर सेल त्यांच्या बरोबर आहे यात काही शंका नाही. हेमंत महाजन, या सगळ्याचं टायमिंग त्यांच्याबरोबर स्लीपर सेल्स आहेत आणि ते हेमंत महाजन या सगळ्याचं टायमिंग बघा. जवळपास जेवढे हल्ले झाले ते सगळे अमावस्येच्या रात्री किंवा त्याच्या आसपास झालेले आहेत. हल्लेखोर जे आले, दहशतवादी जे आले पाकिस्तानचे, त्या दहशतवाद्यांनी आमच्या पोलिसांचा ड्रेस घातलेला होता, त्या दहशतवाद्यांनी आमच्या लष्कराचा ड्रेस घातलेला होता आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या बेस कॅम्पमध्ये एंट्री मिळवली किंवा एंट्री पॉईंटवर हल्ला केला, ही सगळी मोडस ऑपरंडी, ही सगळी कार्यपद्धती, या सगळ्या कारवायांची एक थिंकिंग मेथड आणि एक्झिक्युशन मेथड याच्यामध्ये प्रचंड मोठं साम्य दिसतंय. काय सांगाल? आम्ही काहीच शिकत नाही आहोत? असं आहे उदयजी की तुम्ही मोडस ऑपरेंडीविषयी बोलला. पहिले मी स्लीपर सेलविषयी एवढं सांगू इच्छितो की आज असं मानलं जातं की काश्मीरमध्ये एक 200 ते 300 दहशतवादी आहेत की जे ॲक्टिव्ह दहशतवादी काश्मीरच्या वेगवेगळ्या जंगलामध्ये लपलेले आहेत, पीर पंजालमध्ये लपलेले आहेत. याच्याशिवाय त्यांना मदत करणारे, ज्यांना आपण फ्रंट ऑर्गनायझेशन असं म्हणतो, त्यांचे सपोर्टर्स यांची संख्या भयंकर आहे, ज्याच्याविषयी आत्ता साहेब बोलले होते. त्याच्यामुळे आजसुद्धा भरपूर दहशतवादी आहेत. तिसरा पॉईंट जो आहे की जे इन्फिल्ट्रेशन नवीन होतं, असं मानलं जातं की एक 95% जे दहशतवादी देशाच्या आत प्रवेश करायचा प्रयत्न करतात ते मारले जातात. आपण जर आकडे बघाल 2016चे तर जवळजवळ, जर मला आकडे नीट आठवत असतील तर जवळजवळ 200-250 दहशतवादी हे LOC वरतीच मारले गेलेले आहेत. पण एक 5% आत येण्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळतं आणि मग ते हे जे असतात ते जे आतली गडबड करतात. तुम्ही जोपर्यंत प्रश्न मोडस ऑपरेटिव्हचा म्हणता आहात की रात्रीच्या वेळेला येणं,
सगळे ऑपरेशन लष्करामध्ये रात्रीच्या वेळेला होतात, कारण त्यावेळेला टेक्नॉलॉजी किंवा जो तंत्रज्ञान असतं याचं थोडासा म्हणजे याचं जे महत्त्व हे खूप कमी होऊन जातं. दुसरं, अशा भागात ते येतात जिथे नाले असतात, जंगल असतात. आता हा जो भाग आहे जम्मूचा किंवा जो सांबाचा जो भाग आलेला आहे, तिथे जर तुम्ही हा भाग बघितला असेल, तिथे नाले आहेत, नाल्यांमध्ये लपण्याकरता खूप जागा असतात. हा भाग अर्धवट डोंगराळ आहे, तिथली लोकवस्ती अतिशय विरळ आहे, तिथे बकरवाल आणि गुज्जर राहतात ज्यांची घरं ही खूप लांब लांब आहेत. त्यामुळे लपायला जागा ज्या असतात त्या भरपूर असतात. आणि जोपर्यंत माहितीचा प्रश्न आहे, सगळी माहिती आज सगळ्यांकडे आहे, गुगलवरती मिळते, कुठे पण मिळते, तर तो जास्त प्रश्न, तो मला वाटतं तो एवढा महत्त्वाचा प्रश्न नाही. पण मला एक महत्त्वाचा जो मुद्दा मांडायचा आहे, लक्षात ठेवा, दहशतवादी ज्यावेळेस आत येतो तो मरायला तयार असतो. त्यामुळे एक मरायला तयार असणारा दहशतवादी आपला पंतप्रधानांना म्हणजे मारू शकतो, जसं राजीव गांधींना झालं. एक इंदिरा गांधींना एका माणसांमुळे केवळ त्या गेल्या, तर त्याच्यामुळे त्याची जी ताकद, लढवायची जी ताकद ही भयंकर असते. तर म्हणून डिफेन्सिव्ह मेथड्स म्हणजे पेरिमीटर फेन्सिंग ठीक करायचं, पेट्रोलिंग ठीक करायचं वगैरे वगैरे, याला एक लिमिटेशन असतं. मला वाटतं आज गरज आहे की आपल्याला जर आपले रस्ते ठीक करता येत नाहीत, आपली बॉर्डरवरती फेन्सिंग ठीक करता येत नाही, किंवा आपल्याकडे तंत्रज्ञानाची कमी आहे, हाच प्रॉब्लेम पाकिस्तानमध्ये आहे. त्यांनी नगरोटामध्ये 16 कोर हेडक्वार्टरच्या जवळ हल्ला केला. मी थांबतोय काय सेकंड, उदयजी फक्त सांगतो तुम्हाला, 30 सेकंद अजून द्या. आपण त्यांच्या 10 कोर हेडक्वार्टर जे रावळपिंडीमध्ये त्याच्यावरती हल्ला करू शकतो का? उत्तर आहे, त्याला उत्तर आहे, होऊ शकतं. मला असं वाटतं अशा प्रकारच्या तयाऱ्या सुरू असतील, कारण आपण तर आपल्या सगळ्या भागांच्या भोवती किल्लाबंदी करून, सिंहगड सारखी किल्लाबंदी करू शकत नाही, तर ते पण करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला मी एकच फक्त आकडेवारी सांगतो. तुम्ही एक जनरल फिलिक्स कॉम्पोज यांचा मेन्शन केला नाही. त्यांनी सांगितलं होतं की कसं फेन्सिंग करायला पाहिजे वगैरे वगैरे. याची किंमत, कल्पना आहे तुम्हाला किती आहे? याची किंमत आहे, जरी तुम्ही पुढचे 20 वर्षाचं जरी आर्मी बजेट जरी खर्च केलं तरी तुम्ही अशा प्रकारचा हा एक वेगळा संरक्षणाचा वेगळा मुद्दा आहे. परंतु आता नाना सवाल आहे तो संरक्षण सिद्धरेचा आहे. आपल्या सरकारच्या सीएमजीचा रिपोर्ट आहे, तो सीएमजीचा रिपोर्ट सांगतोय की आमची आजची संरक्षण सिद्धता फक्त 3 दिवसांची आहे. युद्ध झालं तर 3 दिवस पुरेल एवढ्याच गोष्टी आमच्याकडे आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल नाना? उदयजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता जी चर्चा चालू होती, अरविंद गोखलेजींनी पण केली आणि हेमंत महाजन साहेबांनी पण केली. मी आपल्याला सांगतो की काश्मीर हा सगळ्यात या पाकिस्तानी आणि आतंकवाद्यांना खऱ्या अर्थानं एक आपल्या देशात हमला करायचा एक मार्ग आहे. काश्मीरमधली जी तरुण होती, ही तरुण मुख्य प्रवाहात यायला तयारच नव्हती. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांना सैन्यामध्ये भरती करण्याचं काम सुरू केलं. आज मोठ्या प्रमाणात काश्मीरचे तरुण भारतीय सैन्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात यायला लागलेली आहेत आणि मोठी त्यांची एक फ्रंट केलेली आहे. कारण की आपल्याला ते दुश्मनाला ते जे 10 लोक आलेत आणि आपल्या इथले 100 लोक ते तयार करत होते आणि त्याच्यामुळे आपल्या सैन्याला त्याचा धोका होत होता. म्हणून आम्ही एक उपाययोजना त्याच्यामधली केली की काश्मीरमध्येच तिथल्या काश्मीरच्या तरुणांना, आणि हेमंत महाजन साहेबांना माहीत असेल, ते बॉर्डरला गेले असतील तर, काश्मीरवाले अजूनही म्हणतात की आमचा भारताशी का नाही, आप कहाँ से आए हो, इंडिया से आए हो, असं ते म्हणतात. ते आपल्याला भारताचा भागच समजत नाही. आमच्या सरकारने एक प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो. निश्चितपणे ते चिडलेले आहेत. आज ते मगाशी सांगितलं हेमंत महाजन साहेबांनी की ते चिडलेले आहेत आणि ते मारायच्या दृष्टिकोनातून मारायला येतात. या परिस्थितीला मी मगाशी सांगितलं आणि राहिलं आता 3 दिवसाचं, मी तुम्हाला सांगतो की हे फार जुनं गजकरण आहे. निश्चितपणे आमचं सरकार या सगळ्या व्यवस्थेला चांगलं करण्याचं तात्काळ त्याला जेवढी ताकद देता येते तेवढे ताकद देण्याचा प्रयत्न, आणि मी म्हणून सांगितलं की इथं सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. निश्चितपणे त्या पद्धतीची तयारी सुरू झाली. मला एक शेवटचा मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे. पहिले नाना तुमचं, नंतर रत्नाकर महाजन यांचं मत घेणार आहे. या देशामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण झालं पाहिजे असं काही नियम आहे का? साधा श्रद्धांजलीचा काय तो विषय, परंतु जे आमचे जवान शहीद झालेत त्यांच्याविषयी नाना या सभागृहांमध्ये आम्हाला श्रद्धांजली वाहिलेली देखील आम्हाला दिसत नाही. अहो, किती संसद सदस्यांना हे नगरोटा कुठे आणि त्याचं स्ट्रॅटेजिक महत्त्व काय आहे हे सांगता येणार आहे मला सांगा. यांना साधं श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहता येत नाही नाना?
मी तुम्हाला उदयजी मगाशी सुरुवातीला सांगितलं की नगरोटाला झालेल्या घटनेचं, कारण की ही रात्री झालेली घटना आहे, पोलिसांच्या आणि सैन्यांच्या वेशामध्ये आलेले ते आतंकवादी होते आणि त्यांनी केलेली घटना. मग त्याच्यानंतर आपल्या सैन्याने कोम्बिंग ऑपरेशन चालू केलं आणि ही घटना कोम्बिंग ऑपरेशन जे सुरू असताना त्या याच्यामध्ये की नेमकं काय त्याच्यातली स्थिती झालेली आहे, काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीचं अवगत संसदेला नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीला हे केलं आणि विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण केलं. पण आज ज्या सगळ्या गोष्टी जेव्हा पुढे आल्या त्याच्यामध्ये लोकसभा अध्यक्षांनी शोकप्रस्ताव ठेवून शहीद झालेल्या सगळ्या सैन्यांना आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम केलेला आहे. त्याला राजकारण करण्याची भूमिका काही लोकांची असेल तो त्यांचा भाग आहे, पण जे कोम्बिंग ऑपरेशन आहे, आता आपल्या इथं दोन्ही तज्ञ इथं आहेत जे त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना माहिती आहे की हे सगळं काय असते, त्या अंधारात कशी परिस्थिती असते, हे सगळं त्यांना माहिती आहे. बरोबर आहे. रत्नाकर महाजन, हेमंतजींना विचारा. एक मिनिट. रत्नाकर महाजन, या देशाच्या शहीद झालेल्या जवानांचा विषय हा राजकारणाच्या पलीकडे आम्हाला ठेवता येत नाही. संसदेत त्यावर आम्हाला शांतपणे श्रद्धांजली वाहिलेली सुद्धा पाहायला मिळत नाही. त्याच्यावरही आम्हाला गदारोळ झालेला दिसतो. हे कशाचं लक्षण आहे? आंतरराष्ट्रीय प्रतिमा सोडा, परंतु आमच्या देशातल्या तरुणांना याच्यातनं काय मेसेज दिला की जे आता इंडियावर जाण्यासाठी प्रयत्न करत असतील? अगदी बरोबर आहे, तुमचा मुद्दा अत्यंत उचित आणि योग्य असा आहे. पण घटनाक्रम जर आपण बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्या मृतांची नावं काल रात्रीपासून सर्व प्रसार माध्यमं तपशीलवार सांगत आहेत आणि मिलिटरीच्या अधिकृत पत्रकाच्या आधारे सांगत आहेत, त्या मृतांची नावं लोकसभा सचिवालयाला किंवा अध्यक्षाला कळली नाहीत असं म्हणणं याच्यापेक्षा भोळेपणा, भाबडेपणा दुसरा कुठलाही नाही. त्यामुळं आज लोकसभा अध्यक्ष कालपासून ज्या स्पष्टीकरण देत होत्या की अजून कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे, अजून चौकशी चालू आहे, काय झालं नक्की माहीत नाही. अहो, हे 7 मेले हे तर कालच माहीत झालं होतं की. मग मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एवढ्या तांत्रिक मुद्द्याचा आणि या सगळ्या प्रक्रियेचा बाऊ करण्याचं काय कारण होतं? म्हणूनच आज सभागृहात सुरू झाल्याबरोबर विरोधी पक्षांनी श्रद्धांजली आज नाही कालच श्रद्धांजलीची मागणी केली आणि त्याला नाही अजून ते काय कळलंच नाही आपल्याला, अजून काय माहितीच नाही. हे काय चालढकल करण्याची बाब आहे का काय? आणि वर सांगायचं की तुम्हीच राजकारण करता. प्रत्येक मुद्द्यावर लोकहिताच्या, देशहिताच्या प्रत्येक मुद्द्यावर आपण राजकारण करायचं आणि उलट नंतर प्रतिक्रिया घेऊया. राजकारणाची रीत. नाना पटोले, वेळेची मर्यादा थोडक्यात बोला. नाना, वेळेची मर्यादा थोडक्यात बोला. मी मगाशी मला बिलकुल मला माहिती आहे, मी त्यांचा सन्मान करून रत्नाकर महाजन साहेबांचा मी सांगतो की मी सभागृहात होतो, मी सभागृह जिथपर्यंत जेव्हा चालू होते जेव्हा संपतं तेव्हाच मी घरी येतो. मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की रात्री झालेली घटना आहे. मी तुम्हाला म्हणून सांगितलं की अरविंदजी आणि हेमंतजी इथं दोघेही आहेत, त्यांना माहिती आहे की रात्री झालेल्या घटनेचं ते तिथपर्यंत ते रात्रीच्या अंतर, तुम्ही सांगितलं अमावस्यामधली ही घटना होतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारकडे काल रात्री माहिती आली नाही म्हणून आज झालं. परवा झालेल्या घटनेची कालच्या सभागृहामध्ये माहिती आलेली नव्हती आणि कोम्बिंग ऑपरेशन चालू आहे याची सगळी रिपोर्ट त्या ठिकाणून येत होती. काल रात्री सगळी माहिती आल्यानंतर आज केलेली आहे. यांना काल त्याच्यावर राजकारण करण्याची भूमिका जी गेलेली आहे ही खऱ्या अर्थानं ही भूमिका महाजन साहेब सभागृहात मी होतो, मला माहिती आहे सगळ्या घटना. एनिवे प्रेक्षक, सर्जिकल स्ट्राईक नंतरचे नापाक हल्ले या विषयावरची ही गंभीर आणि विश्लेषणात्मक चर्चा आपण पाहिली. सर्जिकल स्ट्राईकमुळे लष्कराची आणि भारतीय सैनिकांची ताकद वाढली. भाजप सरकारनं सैनिकांना शक्ती देण्याचं काम केलं. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची हिंमत दिली, असं सगळं स्पष्टीकरण भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज दिलं. ज्या दहशतवादी कारवाया आता पाकिस्तानमार्फत सुरू आहेत त्यांना देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल असं देखील त्यांनी ठासून सांगितलं. तर सर्जिकल स्ट्राईक नंतर अतिरिक्त राष्ट्रवादी उन्माद निर्मितीचं काम भाजपनं केलंय. संरक्षण मंत्री रोज शड्डू ठोकत पाकिस्तानला डिवचत राहिले, त्यामुळे सध्याचे दहशतवादी हल्ले वाढले. याकडे काँग्रेसच्या रत्नाकर महाजन यांनी लक्ष वेधलं. पाकिस्तानात दहशतवादी तयार करण्याचे 50 ते 60 अड्डे आहेत. सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानी सैन्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. त्याचाच बदला घेण्यासाठी त्यांनी आक्रमक हल्ले सुरू केले आणि ते यापुढे सुरू राहतील असा सावधगिरीचा इशारा निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दिला.
पाकिस्तानचे निवृत्त लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी अशा प्रकारच्या हल्ल्याची धमकी दिली होती असं सांगतानाच भुयारापासून तब्बल 85 किलोमीटर लांब अंतरावरच्या नगरोटा तळावर अतिरेकी हल्ला करतात हे आमच्या गुप्तचर यंत्रणांचं अपयश आहे, सुरक्षेमध्ये ही आलेली त्रुटी आहे, अशी टीका अरविंद गोखले यांनी केली. प्रेक्षको, उरी हल्ल्याचा बदला म्हणून आपण सर्जिकल स्ट्राईक केलं. सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचं आणि दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं हे अगदी उघड आहे, पण म्हणून उन्मादाचे आणि राष्ट्रवादाचे ढोल वाजवत बसण्यापेक्षा थोडी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. पाकिस्तान काय करणार याकडे बारीक लक्ष आपलं असायला हवं. ती काळजी घेतली असती तर कदाचित नगरोटासारख्या अत्यंत स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला टाळता आला असता. आमच्या शूर जवानांचे प्राण वाचू शकले असते. निदान या प्रकरणातून तरी योग्य धडा आपण घेऊया आणि पाकिस्तानच्या पुढील कारवायांचा धोका वेळीच टाळूया. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. हा कार्यक्रम संपवताना जे जवान शहीद झाले त्या सर्व जवानांना झी24 तास तर्फे श्रद्धांजली. धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.